तर देवेंद्र फडणवीस यांच्या या सरकारचं पहिलंच हिवाळी अधिवेशन आणि त्यामुळे या हिवाळी अधिवेशनाकडनं अर्थातच वेगवेगळ्या विभागांना राज्यामधल्या अपेक्षा होत्या। त्यांची अपेक्षा पूर्तता कशी झाली हे आता समजून घेऊयात। सगळ्यात आधी मुंबई आणि कोकण या दोन विभागांना या अधिवेशनात नेमकं काय मिळालं, काही प्रमुख मुद्दे आपण बघूयात। बेस्ट आणि बोट दुर्घटनांचीच विधिमंडळामध्ये जोरदार चर्चा झाली। बेस्टमध्ये 1300 बसेस येणार असल्याची मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान माहिती दिली। मुंबई कोकणचे बहुतांशी प्रश्न हे दुर्लक्षितच राहिले। मुंबई कोकणच्या नव्या मंत्र्यांना खातेवाटपाचीच प्रतीक्षा आहे। कोकण मुंबईला विरोधी पक्षनेतेपदाची संधी अधिवेशनामध्ये हुकली। तर बेस्ट आणि बोट दुर्घटनांचीच विधिमंडळामध्ये चर्चा झाली, त्यामुळे मुंबई आणि कोकण यांच्या पदरामध्ये प्रत्यक्षामध्ये काही विशेष पडल्याचं दिसत नाहीये। बेस्टमध्ये 1300 बसेस येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं हे सुद्धा आता आपण बघूयात। काही प्रमुख मुद्दे आपण बघू। पुण्यामधील विमानतळाला संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याची घोषणा या अधिवेशनामध्ये करण्यात आली। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहे। सुशांत, पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर नेमकं काय पश्चिम महाराष्ट्राच्या पदरामध्ये या अधिवेशनाच्या माध्यमातून पडलंय? गुरु, आपण जर बघितलं असेल तर 6 दिवसाचं अधिवेशन होतं आणि खरं तर या अधिवेशनात प्रश्नोत्तर नव्हती, लक्षवेधी नव्हतं। त्यामुळे कोणत्या विभागाला काय मिळणार यापेक्षा कोणत्या विभागाची कशी चर्चा झाली हे महत्वाचं राहणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात जवळपास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जवळपास 8 मंत्री आहेत। मात्र यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाला, पण मंत्र्यांकडे कोणतंही खातं नसल्यामुळे आता बघितलं असेल तर विस्तारानंतर खरं तर खातेवाटप महत्वाचं होतं। ते खातेवाटप न झाल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जे मंत्री होते त्यांना बोलण्याची फारशी संधी मिळाली नाही। त्याचं मुख्य कारण, ज्यावेळी जर प्रश्नोत्तर असतात किंवा मंत्र्यांकडे एखादा खात्याचा भार असतो त्यावेळी त्यांना त्या संबंधित खात्या संदर्भात जे प्रश्न विचारले जातात त्याचं उत्तर देण्याची संधी मिळते। पहिलंच अधिवेशन होतं, नवीन सगळे मंत्री होते, अपेक्षा होती की मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लगेच खातेवाटप होईल। मात्र अधिवेशन संपलं तरी देखील खातेवाटप झालं नाही। त्यामुळे अर्थातच ज्या पश्चिम महाराष्ट्रातील मंत्र्यांना जे आहे ते सभागृहात बोलता येणार नाही। दुसरं म्हणजे अलमट्टी धरणाचा जो उंचीचा प्रश्न होता तो थोडासा चर्चेला आला। त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र म्हटलं तर साखर कारखाने असतील यावर काही चर्चा होईल का अशी अपेक्षा होती। मात्र पहिलंच फडणवीस सरकारचं अधिवेशन असल्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते बाजूला राहिले। यावेळी फक्त काही ठराविकच विषय जे आहेत ते चर्चेला गेले। मुळात 6 दिवसाचं अधिवेशन होतं, नवं सरकार होतं आणि सगळे मंत्री जे आहेत ते आपल्याला बिनखात्याचे पाहायला मिळाले। त्यामुळे या अधिवेशनात फारशी चर्चा झाली नाही। मात्र एक होतं की अध्यक्षांनी या ठिकाणी प्रत्येक आमदाराला जे आहे ते बोलण्याची संधी या ठिकाणी दिली, कारण औचित्याच्या मुद्द्याद्वारे काही आमदारांना बोलण्याची यावेळी संधी मिळाली। मात्र नवीन सरकार असल्यामुळे आणि नवे मंत्री असल्यामुळे आणि खातेवाटप न झाल्यामुळे फारसं कामकाज झालं नाही, फारशी मंत्र्यांना बोलण्याची संधी मिळाली नाही। त्यामुळे आता पुढच्या अधिवेशनात नेमके हे नवे मंत्री पश्चिम महाराष्ट्रासाठी काय बोलणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर अजित पवार हे खरं तर उपमुख्यमंत्री आणि पश्चिम महाराष्ट्र नेतृत्व करतात। त्याचे 2 दिवस जे आहेत ते अजित पवार कुठेतरी अधिवेशन आले नव्हते। खातेवाटपावरून जे रुसवे फुगवे असतील ते दिसले होते आणि अजित पवार 2 दिवस खरं तर अधिवेशनात गैरहजर राहिले। त्यानंतर ते 3ऱ्या दिवशी अधिवेशनात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अगदी अगदी, त्यामुळे विशेष काही पश्चिम महाराष्ट्रालाही मिळालेलं नाहीये। मात्र चर्चा बऱ्याच मुद्द्यांची झालेली आहे। सगळ्या आमदारांनी या ठिकाणी आपले विषय ठेवलेले आहेत। धन्यवाद या सगळ्या विश्लेषणासाठी। आणि आता जाऊयात मुंबई कोकण या विभागाला नेमकं काय मिळालं, इथले कोणते मुद्दे प्रामुख्यानं या अधिवेशनामध्ये चर्चेत राहिले हे समजून घेऊया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, मुंबई आणि कोकण या दोन विभागांचा जर का आपण विचार केला तर प्रामुख्यानं 2 अशा घटना घडल्या ज्यांची चर्चा अधिवेशनामध्ये बरीचशी झाली। मात्र ठोस असं मुंबई किंवा कोकणाला काही मिळाल्याचं दिसलं नाही। अर्थात तशी अपेक्षाही नव्हती। 6 दिवसांचं अधिवेशन एकतर, आणि दुसरीकडे मंत्र्यांचं खातेवाटप सुद्धा झालेलं नव्हतं। मात्र विरोधी पक्ष नेता हा मुंबई आणि कोकणामधनं येणार का हा प्रश्न सुरुवातीपासूनच चर्चेत होता। मात्र तोही काही मार्गी लागलेला दिसला नाही। चेतन,
गुरु, नक्कीच आपण पाहिलं असेल तर या अधिवेशनामध्ये म्हणजे 6 दिवसाचं जे अधिवेशन झालं, या अधिवेशनामध्ये नेमकं विदर्भाला काय भेटतंय, मुंबईला काय भेटतंय, मराठवाडा, पश्चिम हम्म. महाराष्ट्र, या सर्व विभागांना नेमकं काय भेटणार आहे यातून, खास करून विदर्भाला काय भेटतं. कारण वर्षातून एक अधिवेशन होतं, ते म्हणजे हिवाळी अधिवेशन, ते या विदर्भात होतं. मात्र विदर्भ सोडा, मुंबई उपनगर म्हणजे देशाची राजधानी असलेल्या मुंबईला देखील काय भेटतं याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मात्र हे अधिवेशन चर्चिले ते म्हणजे बस अपघातावर आणि जी बोट बुडाली होती 2 दिवसापूर्वी, त्या चर्चेवर या मुंबईकरांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या कुठेतरी पूर्ण न झालेल्या पाहायला मिळाल्या. हे अधिवेशन फक्त या 2 विषयांवरच फक्त मुंबईच्यात सुरू झालं आणि पूर्ण अधिवेशन संपेपर्यंत या विषयांवरच चर्चा होत राहिली. दुसरीकडे आपण पाहिलं कोकण, तर कोकणमध्ये 9 मंत्रिपद देण्यात आलेली आहेत. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खात्यांचा विस्तार झाला नाही. त्यामुळे हे 9 मंत्री कोकणातले हे अजूनही खात्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नेमकं त्यांच्याकडनं देखील कोणत्या गोष्टींवर चर्चा असेल किंवा कोणत्या मुद्द्यांवर बोलणं असेल हे आपल्याला पाहायला भेटलं नाही. खरं तर कोकणाचं आपण पाहिलं असेल, बागायत असतील, हम्म. बियाणे असतील, या संबंधित गोष्टी असतात ज्या गोष्टी या अधिवेशनात मांडल्या जातात, प्रश्न उत्तरांमध्ये मांडल्या जातात. हम्म. त्याचबरोबर लक्षवेधी ठेवली जाते या विषयांची. मात्र लक्षवेधी आणि तारांकित प्रश्न नसल्यामुळे या हिवाळी बरोबर आहे. त्यामुळे कोकण आणि काहीच मुंबई मांडता इथल्या आलं नाही. घटनांची प्रामुख्याने चर्चा झालेली आहे. धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि तर थेट जाऊयात, आपल्यासोबत आहेत छगन जाधव आणि त्यांच्याकडनं आपण समजून घेऊयात की मराठवाड्याला या अधिवेशनातनं नेमकं काय मिळालं, मराठवाड्यातल्या कोणत्या मुद्द्यांची प्रामुख्याने चर्चा झाली. छगन. नक्कीच गुरु, जर पाहिलं तर मराठवाड्याला विशेष फारसं असं काही मिळालेलं नाही आहे. अनेक प्रश्न स्थानिक आमदारांकडून उपस्थित केले गेलेले आहेत. ज्या पद्धतीनं म्हटलं की पीक विम्याचा जो घोटाळा आहे तो देखील पूर्ण उघड जो आहे तो तिथल्या आमदारांनी केलेला आहे. यासोबतच जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे परभणी आणि बीडची जी घटना घडलेली होती त्यावर मोठं सभागृहात चर्चा जी आहे ती घडून आणली. मात्र सभागृहांमध्ये सभागृह अध्यक्षांनी या विषयावरती बोलू दिलं नाही असा आरोप विरोधकांकडून केला गेलेला आहे. यासोबतच मराठवाड्यातले जलयुक्त शिवार घोटाळा असेल असे अनेक विविध प्रश्न जे आहेत ते सभागृहात मांडण्यात आले. मात्र त्यावर तोडगा निघाला नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या परभणी आणि बीडच्या घटनेसंदर्भात दोषींवरती कारवाई कडक व्हावी अशी मागणी प्रामुख्याने विरोधकांनी सातत्याने लावून धरलेली होती. त्यावर केवळ मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिलेली आहेत, चौकशी लावलेली आहेत. अशा पद्धतीचे उत्तरं जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून मिळालेले आहेत. मुख्य म्हणजे खाते वाटप झाला नसल्यामुळे प्रश्न नेमके कुणाला विचारायचे असा प्रश्नच आमदारांना पडलेला आहे. यासोबतच जर बघितलं तर अब्दुल सत्तार जे 2 दिवसामध्ये अधिवेशनामध्ये उपस्थित होते, मात्र त्यानंतर 2 दिवसानंतर ते अधिवेशनात देखील दिसले नाहीत, हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता. कदाचित ते सत्ताधारी पक्षांकडून असल्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा जी आहे ती देखील एक प्रकारे जे आहे ते राजकीय वर्तुळात रंगू लागलेली आहेत. यासोबतच जर बघितलं तर शालेय गणवेशाचा जो विषय आहे तो देखील प्रामुख्याने समोर आलेला होता. आणि या शालेय गणवेशांमध्ये ज्या पद्धतीने घोटाळा झालेला आहे त्याची देखील चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी या सभागृहांमध्ये सांगितलेलं आहे. मात्र एकंदरीत जर सर्व चित्र बघितलं तर मुख्यमंत्र्यांकडून केवळ चौकशी करणे किंवा आश्वासनं देणे असेच मुद्दे जे आहेत याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्याला फारसं काही मिळालं नाही असंच म्हणावं लागेल गुरु. अगदी अगदी धन्यवाद छगन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.